जर घरात भाजीला काही नसेल आणि तुम्हाला काही झणझणीत खाण्याची इच्छा झाली असेल तर डोळ्यासमोर येते ती पहिली म्हणजे शेवभाजी। चला तर मग आज आपण शेवभाजी बनवूया। सर्वात आधी आपण बघणार आहोत वाटण्यासाठी लागणारे साहित्य। इथे मी 1 वाटी सुकं खोबरं किसलेलं घेतलंय, थोडीशी कोथिंबीर घेतली, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे, 2 मध्यम आकाराचे कांदे लांबडे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो तोही लांबडा असा चिरून घेतलाय। आता आपण वाटण कसं बनवायचं ते बघूया। आता मी मसाल्यासाठी जे लागणारे साहित्य आहे ते भाजून घेते। कढईमध्ये मी थोडंसं तेल घालते, मध्ये 2 मीडियम साईजचे आपण कांदे लांबडे चिरून घेतलेत ते भाजून घेते। कांदा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। भाजीला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते मसाला असतो। मसाला आपला व्यवस्थित झाला की मग आपली शेवभाजी खूप छान आणि चविष्ट होते। कांदा आपला भाजतोय, यातच आपल्याला लसूण घालायचं आहे। लसणाच्या पाकळ्या आपण ज्या घेतल्यात ते आणि आल्याचे 2 तुकडे आपण घेतले होते ते घालायचे आणि हे सगळं आपल्याला एकदमच भाजून घ्यायचं आहे। हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कांद्यासोबत। कांदा माझा भाजला आहे। आता याच्यामध्ये मी सुकं खोबरं किसून घेतलेलं ते घालून परतवून घेते। सुकं खोबरं आपलं पटकन भाजतं, त्यामुळे जास्त वेळ परतायची गरज नाही आहे। सुकं खोबरं आपलं आता परतवून झालंय। याच्यामध्ये आता आपण जो टोमॅटो चिरून घेतलाय तो घालायचा आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतवून घेते मी। इथे खोबरं आपल्याला किसून घ्यायचं आहे, त्याचे काप करून घ्यायचे नाही आहेत। खोबऱ्याचे जर काप करून घेतले ना तर ते टोमॅटो आणि कांद्यासोबत बारीक होत नाहीत व्यवस्थित, मग त्याचे छोटे छोटे तुकडे राहिलेले बाजूला काढावे लागतात। त्यामुळे खोबरं हे किसूनच घ्या तुम्ही। टोमॅटो मऊ होण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालते, एकदम किंचितसं, त्याने आपला टोमॅटो पटकन शिजला जाईल। त्यावर थोडं झाकण ठेवते, त्याच्यामुळे व्यवस्थित आपला टोमॅटो मऊ होईल। हे बघा, टोमॅटो आपला आता मऊ झालेला आहे। आता हे गॅस बंद करून मी थंड करून घेते। थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटायचं आहे। भाजलेलं साहित्य आपलं थंड झालं आहे, आता ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। आता हे भाजलेलं सगळं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलंय। आता याच्यामध्ये आपण 1 वाटी कोथिंबीर घेतली, ती याच्यामध्ये घालते। आता हे सगळं मी वाटून घेते। आता मी हे मिक्सरला वाटून घेतलंय। वाटण आपलं एकदम बारीक वाटून घ्यायचं। जितकं वाटण बारीक वाटाल तितकी ग्रेव्ही आपली छान होणार आहे। आता मी इथे शेवभाजीला फोडणी देऊन घेते। इथे मी 3 मोठे चमचे तेल घातलंय। तेल आता माझं गरम झालंय। याच्यामध्ये आपण जे वाटण करून घेतलंय ते वाटण घालायचं आहे आणि तेल थोडं शेवभाजीला चढच लागतं, असं आपल्याला बारीक ठेवायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मसाला भाजून घ्यायचा आहे। हे बघा, व्यवस्थित आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे। मसाल्याला व्यवस्थित तेल सुटलं पाहिजे। शेवभाजीला जरा तेल चढच टाकायला लागतं। मसाला आपला भाजला आहे, साईडने असं तेल सुटलंय बघा। आता ह्याच्यामध्ये आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहेत। याच्यामध्ये मी चिमूटभर हळद घालते आणि 2 चमचे कोल्हापुरी चटणी घालते आणि 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर घालते कलरसाठी। तुमच्याकडे कोल्हापुरी चटणी नसेल तर तुमचा कोणता साठवणीचा कांदा लसूण मसाला आहे तो तुम्ही घाला। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घालते। यात आपल्याला परत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। ड्राय मसाले टाकल्यानंतर तुम्ही जितकं छान भाजाल तितकं छान आपली तर्री येईल। हे बघा, मसाला आपला छान असा भाजलाय, साईडनी तेल सुटलंय। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे। थंड पाणी घालायचं नाही आपल्याला, याला गरमच पाणी घालायचं आहे। गरम पाणी घातल्यानंतर त्याची चवसुद्धा त्याची वाढते आणि तर्रीसुद्धा छान येते। हे बघा, याच्यामध्ये आता मी गरम पाणी घालते।
वाटण आपलं एकदम छान बारीक झालं होतं, त्यामुळे आपली ग्रेव्ही खूप छान झाली. याच्यामध्ये आणखीन थोडं पाण्याची गरज आहे, तर मी गरम करून घालते. भाजीच्या आमटीला आता आपली उकळी येते, तर याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. शेवभाजीच्या रस्स्याला आता उकळी आलेली आहे. याच्यामध्ये मी ही जाड अशी शेव घालते. आणि एक महत्त्वाची टीप, जेव्हा तुम्ही जेवायला बसता आयत्या वेळेला शेव घालायची, ती मऊ पडत नाही. आणि शेव घातल्यानंतर आपल्याला जास्त वेळ उकळायचं नाही आहे, लगेचच आपल्याला गॅस बंद करायचं आहे. ही शेवभाजी आता आपली तयार आहे. तयार आहे आपली शेवभाजी. सोबत गरमागरम भाकरी, कांदा आणि लिंबू छानच बेत आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.